उद्या तिथे हळदी कुंकवाला एक अदिती नावाची मुलगी आहे. ती सुंदर नटून थटून येणार. तिला डोळे भरून बघायचं मला आणि पुन्हा प्रेमात पडायचं तिच्या. अच्छा, मग जर ती नटली थटली तरच तिच्या प्रेमात पडणार? नाही म्हणजे एरवी ही ती तशी सुंदर दिसते. मग तेव्हा नाही डोळे भरून बघणार तिला? खरं सांगू, पडलो पुन्हा प्रेमात. मग झालं तर आत्ताच बघितलंस ना, मग उद्या तुझं काय काम? उद्या जा मीटिंगला. हॅलो, चिटिंग आहे? तू माझी बायको आहेस आणि बायकोचा प्रत्येक सण साजरा करताना तिला बघण्याचा अधिकार तिच्या नवऱ्याला असतो. त्यामुळे माझा तो अधिकार आहे. जय, असं काय करतोयस? आदिती, झाले का ग लाडू वळून? काकू करते, थोडस बाकी. काकू, मला सांगा, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला पुरुषांनी आलंच पाहिजे का? नाही. का ग, जयला यायचंय का? तेच ना, पण बिचारा नाही येऊ शकत. उद्या रजनी सोबत मीटिंगला जायचंय ना त्याला. ठीक आहे, नाही येत. तुम्ही करा तुमचे बायकांचे कार्यक्रम. जय, अरे ऐक ना, तू असं. अगो बाई, ह्याला रागावता पण येतं काय ग हे? काकू, अहो त्याला उद्या रजनी सोबत मीटिंगला जायचंय. तसं तिने सरांना सांगितलंय, त्यामुळे त्याला जावंच लागणार. आता उद्या तो माझ्या सोबत येत नाहीये याचं त्याला गिल्ट वाटायला नको, म्हणून मी त्याची बाजू घेऊन बोलतेय. तर साहेबांना त्याचा राग आला. साहजिक आहे ग. अगं, लग्न झाल्यानंतर सुरुवातीची काही वर्ष पुरुषांना असतो उत्साह असल्या कार्यक्रमांना जायचा. नाहीतर आता आमचे हे बघ, हळदी कुंकू वगैरे म्हटलं ना की घराबाहेरच पडतात. बरं अगं, मी काय सांगायला आले होते, तुझ्या वहिनीचा फोन आला होता. काय? हो, मलाही बोलावलंय त्यांनी. तू सकाळीच जाणार असशील ना? हो. मी येते हे सगळं आवरून संध्याकाळी. चालेल. बरं अगं, ते राहू देत, मी बघते ते सगळं. तू आधी त्याला समजाव. आलेच. दिवसाचा अर्धा वेळ ना चिनूने केलेला पसारा आटपणे जातो. अण्णा बसा. नाही बसा, मी उघडते. तो ओळखीचं कोणी आलं तर काय म्हणते येईल. आजारी सासरा दरवाजा उघडते आणि सून काय आराम करते की काय. बसा. कोण हवंय? हे सामान. कसलं सामान? किराणाचं आहे का? नाही, आम्ही काही मागवलेलं नाहीये. तुम्ही शेजारी विचारा. नाही नाही, हे मॅडमने पाठवलंय. कोण मॅडम? कसलं सामान आहे? हो, आदिती मॅडम. आदिती? आदिती मॅडम? नाही नाही, म्हणजे त्यांची आई. हो, काय तुम्ही आधी सांगायचं ना हे? हा, कळलं कळलं, जा. येतो मॅडम. हा. अण्णा, बघितलं का आदितीच्या आईने काय पाठवलं ते? चांदीचे करंडे, संक्रांतीचं वाण म्हणून. बापरे, बिल्डिंग मध्ये कधी कुणी कुणाला दिल्या नसतील माहिती. कशा चकाकतायत ना, बायकांचे डोळे फिरतील. हे बघ, काय मी तुमच्याशी बोलत बसले, केवढी कामं राहिलीत मला. सगळी तयारी करायची ना उद्याची. बापरे, लहान मुलासारखा लाडू खाणारा जय खानोलकर हट्ट करतो
आणि रुसतोय? हॅलो, तुझ्याशी बोलतेय मी. तुला कळत नाहीये का? मी रागवलंय. खरं सांगू, मला खरंच कळत नाहीये. कारण आता तू इतका हँडसम दिसतोस माहितीये. उगाच मस्का लावायचा प्रयत्न करू नकोस. ही फिलॉसॉफी माझी नाहीये, काकांची. ते म्हणतात ना, बायको रागवल्यावर सुंदर दिसते. त्यात मी फक्त थोडासा बदल केला. नवरा रागवला की खूप हँडसम दिसतो. हो का? बर, थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट. जय, असं काय करतोयस? उद्या तुझं काम आहे. तुझी इच्छा असून सुद्धा तुला उद्या येता येणार नाही. आणि तुला येता आलं नाही की तुला वाईट वाटणार. म्हणून मग मीच टाळत होते. खरं तर माझी इच्छा आहे तू यावंस म्हणून. पण मी आता ठरवलंय, मी येणार नाही. बापरे, चिडलाय माझा गट्टू. हे बघ, गट्टू वगैरे. गट्टू, हे गट्टू कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. आऊंकडे कसा एक गट्टू आहे तसा माझ्याकडे आहे माझा गट्टू. अरे ती अख्खं लोणावळा आठवून दिलंस तू. हे पण बघ ना, अविनाश देव या नावाला जरा विचित्र नाही वाटत? गट्टू. हो, पण खूप प्रेमाने म्हणतात रे त्या. ग्रेट. गेला म्हणजे राग तुमचा. चला. नाही, हसलो, नीट बोललो म्हणजे काय राग गेला असं होत नाही. बरोबर आहे. रागव तू माझ्यावर. अजिबात बोलू नकोस माझ्याशी. आणि विरारला जर का मी तुझी वाट बघत असेल तर येऊ नकोस. मी नाहीच. तू नाही मला सांगायचं मी यायचं नाही. मग मी येणार आहे. तुला यावंच लागेल, कारण वाट बघेन मी तुझी. हा, पण सगळी कामं आटपून यायचं. हो. जो हुकुम राणी सरकार. मिसेस शहाला तर बोलवतीच. मारे मोठी सांगत होती येच आता. चाललंय सगळं. फुलं आणलेली आहेत, पुड्या केलेल्या आहेत. काय केवढी कामं राहिलीत, मला तर काही सुचतच नाही बाबा. काहीतरी राहिलंय का माझं अजून करायचं? एवा शोभा, मी काही मदत करू का तुला? तुम्हाला काय कळतं यातलं? काहीतरीच तुमचं. मी ना आदितीला बोलवलंय, अजून कशी आली नाही. पण तू आदितीला सांगितलंयस का की हे वाण तिच्या आईने दिलंय आणि त्या पण येणार आहेत ना? आधीच ना कामांच्या यादीने ना डोकं ना जड झालंय माझं. तर तुम्ही तर परत दुसराच कुठला तरी विषय काढून डोकं भणभणवू नका माझं. आणि ना आदितीला काय सांगायचं ना ते माझं मी सांगते. हा, तसंही तिच्या आईला बोलवलंय मी. पण एवढ्या लांब कुठे येणार आहेत त्या? हो, तुम्हाला माहितीये का, अदितीच्या बाबांना ना अदितीच्या आईने इथे आलेला आवडत नाही म्हणे. मग अदितीला ना बोलवल्यावर ना कधी वेळेवर येणार नाही. आणि 100 वर्ष आयुष्य आहे ग बाई तुझं. काय ग, किती उशीर. हा, तुझी वाट बघत बसले होते ना मी. सॉरी. नाही ग, उत्साह ग हळदी कुंकवाचा. बघितलंस ना सगळं कसं पसरून ठेवलं ते. अदिती, मला तुझा राग आलाय. का?
काय झालं वहिनी? काय म्हणजे काय? मला ना खूप वाईट सवय लावून ठेवलीस. तुझ्याशिवाय पानच हलत नाही ग माझं. बघितलंस ना, काही सुचतच नाही. हे बघ केवढा पसारा करून ठेवलाय मी. वहिनी, हे सगळं मी आवडते. म्हंटल ना मी, वाईट सवय लावून ठेवलीस तुम्हाला अगदी तुझी. मी आता अण्णांचे औषध आणले, ते फक्त आत ठेवून येते. हो हो लवकर कर, नाही तर संध्याकाळी मग घाई होईल ना आपली. हो. जय आला नाही अजून. अण्णा येईलच तो आता. रजनी, मला हा पॉइंट तेवढा महत्वाचा वाटत नाहीये. हो, नाही वाटत आहे महत्वाचा. मग डिलीट करून टाक. नाही, मी म्हणतोय म्हणून डिलीट करू नकोस. तूही विचार कर ना. केला विचार. तू म्हणतोयस ना, मग बरोबरच असणार. हे बघ रजनी, हे प्रेझेंटेशन तुझं आहे, त्यावर तुझं वर्क जास्त आहे. त्यामुळे एकदा नीट नजरेखालून घाल. जय, मी बघितलं. माझा विश्वास आहे तुझ्यावर. ओके, मग मी हा पॉइंट डिलीट करतो. जय, शर्ट खूप मस्त दिसतोय रे. माझा आवडता कलर आहे. ओके, थँक्यू. मॅडम, मॅडम, जुई मॅडम, लक्ष कुठं आहे तुमचं? ते मी कामाचं. काय ते काय नाही, कुठल्या एवढ्या विचारात घडलेले आहात? सॉरी. सॉरी काय? हा, हे जर असंच होत राहिलं तर मला सरांच्या कानावर घालायला लागेल. नवरे, नका ओरडू तिच्यावर एवढे. हो, एखादा माणूस स्वप्न बघत असतो. असं तुम्ही तिच्या अंगावर ओरडलात तर स्वप्न बघायला सुद्धा घाबरेल ना ती. तुम्ही मला शिकवू नका. जुई, कोणतं स्वप्न बघत होतीस तू? रजनी, हे झालंय. थँक्यू जय. आपण काय चेंजेस केले तुझ्या लक्षात आलंय ना? हो, म्हणजे काय. आणि तू आहेस ना माझ्या बरोबर. किती वाजता जायचंय आपल्याला? 4 वाजता. ओके. आपल्या दोघांना जायचंय प्रेझेंटेशनसाठी. ओके, थँक्यू. अगं, तू काय म्हणा बघ तुला. मगाशी आपलं काय ठरलं होतं? सगळी कामं आपण दोघींनी वाटून घ्यायची, हो की नाही? हा, मग सगळं तूच आवरलंस. काय हे एवढी फुलं पुरतील ना गं? वहिनी, सगळं झालंय. काही झालेलं नाहीये. जरा स्वतःकडे बघ. तू कधी तयार होणार आहे? हा, जा तयार व्हायला. होते तयार. कधी? हे बघ, तासाभरात बायका येतील आता. वहिनी, झालंच आहे सगळं. होते तयार. मला ना जरा एक प्रश्न आहे, म्हणजे विचारू का तुला? तुझ्याकडे ना अल्लादीनच्या जादूच्या दिव्याचा राक्षस आहे का ग? म्हणजे हुकूम दिला की चुटकी सारखी काम करतो तो. नाही असलं तर पाठवून दे ग बाई. घरात ढेगभर काम असतात, तोच करेल. बर, अजून काही राहिलं नाहीये ना? नक्की नाही, सगळं झालं. अरे हो, विसरलेच. राहिलंच आहे का अजून? काय आता? वहिनी, सरबत करायचं राहील. सरबतच ना, ते मी करते. अदिती,
अगं नाही म्हणजे सरबत करताना साडीवर डाग पडला तर जाणार नाही ना तो? शी चांगलं नाही दिसणार ना, बायका येणार आहे सगळ्या. शी बाई आता काय काय करायचं आता? शी आता वहिनी, मी आधी सरबत करते आणि मग मी तयारी करते. हा या. आवरता आवरता स्वतःची तयारी करताना इतकं दमायला जात. छान दिसायचं काही. काय झाली का सगळी तयारी झाली ना? तुम्ही अजून इथेच आहात का मी कुठे जाणार होतो का? तुम्हाला बाहेर जायचं ना? बाहेर? हे बघा हळदी कुंकवाचा कार्यक्रम होणार आहे. उगाच बायकांमध्ये तुम्ही घुटमळू नका. तुमचं काय काम आहे इथे? आणि हो, जाताना ना चिनूला पण घेऊन जा. नाही नाहीतर त्याची घरी येण्याची वेळ आणि बायकांची येण्याची वेळ एकत्र होईल आणि तो धुडकूस घालेल सगळं. बर. हो मी काय म्हणते, अण्णांना पण जाताना घेऊन जाल ना? अगं पण शोभा. नाही नको नको, त्यांना असू दे त्यांच्या खोलीत. बायका म्हणतील हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे तर आजारी सासऱ्याला बाहेर बसवून ठेवलंय या बाईने. राहू दे त्यांच्या खोलीत. निघा ना आता, किती वेळ? बायका येण्याची वेळ होईल. हा निघतो. पहिलंच हळदी कुंकू आहे ना आमच्या आदितीचं. म्हणजे सासूबाई असते तर त्यांनी किती हौसेने केलं असतं सगळं. पण आता त्या नाही येत म्हटल्यानंतर मलाच करायला हवं ना हिचं सगळं. गुलाब पाणी आहे बरं का, ओरिजिनल. आदिती, अगं तिळगुळ द्यायचे राहिलेत ना? अरे हो, मी देते हे वाण. पहिलंच आहे ना त्याच्यामुळे. आणि कसं वाटतंय सांगा? हो नक्की. नमस्कार करते. आई काय केवढा उशीर? अगं ट्रॅफिक किती आहे इकडच्या इकडे यायला. ट्रॅफिक का? काहीतरीच तुझं. ये बस बस. हो. आदिती हळदी कुंकूला. हो. कशी आहेस? बरी. माझी आई. ठीक. पुरे. नमस्कार करते. हो. नमस्कार करते. उद्या तरी काय लुटलंय? अरे वा, छान आहे की का? तुमच्या सोसायटीत कोणी तसं वाण लुटलं नसेल ना? खरंच खूप महाग असेल ना हे वाण? म्हणजे काय महागच आहे. तुमच्याकडे पाहून वाटत नाही तुम्ही असं वाण लुटाल म्हणून. आता छान आहे ना वाण, मग चर्चा कशाला हवी? काय ग, जावई बापू कुठे आहेत? अगं ते बाहेर गेलेत. आणि अदिती, जय कुठे आहे? जय येईलच आता. अदिती, अगं यांच्या फराळाचं बघ ना. हो. पहिलंच आहे ना त्याच्यामुळे सगळं सांगावं लागतं. असं वाटलं तुला? मस्त. कुठे राहिला हा? तुला गंमत सांगू का?
या ना या. बरं झालं काकी तुम्ही आलात. आदिती, अगं हे बघ कोण आले ते. पण हे काय तुम्ही बरोबर नाही केलं हा. एकट्याच कशा काय आलात? काकांना पण घेऊन यायचं ना. आलेत. हा, मित्राकडे गेलेत. या बाजूलाच राहतो तो. येणार आहेत परत न्यायला मला. हो. अरे वा, छान छान. आदिती, अगं ये ना लवकर बाहेर. कोण आले बघ. ये, हे बघ कोण आलंय. ही म्हणजे ना एवढी कामं करत राहते. देते माझ्याकडे. हा, मी देते. तू हळदी कुंकू लाव त्यांना. हा, घ्या. काकू, मला खूप छान वाटतंय तुम्ही आलात. मला वाटलं नव्हतं तुम्ही याल म्हणून. अगं बाळा, तुझं हळदी कुंकू आहे आणि मी येणार नाही असं कसं होईल? जय नाही दिसत आहे तो. काल एवढा चिडला आणि आज अजून आला सुद्धा नाही. तो येईल आता.